कसे अनोळखी नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा रे दुरावा घेत्या ते नीट ठेवत पण नाही. जायचं ना का घरी? काय रे? यांना बोल. निघतोय तांगडे, जातोय. अमित सर, रजनी मॅडम एकट्याच अशा होत्या की ज्या कधीच कुणाची वाट बघायच्या नाहीत. पण त्यांचंही वाट बघणं चालू झालं. म्हणजे बघा, नवरे साहेब सगळ्यांचं कसं भलं करता येईल अशी वाट बघत असतात. राईट. नंदिनी मॅडम वेगवेगळे पदार्थ कसे मिळतील अशी वाट बघतात. नाही ना मॅडम, फ्रेंड रिक्वेस्टची वाट बघतात. अरविंद सर काम कधी संपतंय याची वाट बघतात. बरोबर. तुम्ही प्रमोशनची वाट बघता, जे आतापर्यंत मिळालेच नाही, आणि आता तर ते मिळण्याची शक्यता पण नाही. नाही 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 बघा, तुम्ही त्या लायक असून सुद्धा तुम्हाला ते मिळत नाही ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय. हो तांगडे, तुम्ही माझ्याशी नाही बोललात ना तरी चालेल, प्लीज. हो हो साहेब, रागाव नका. हो अमित साहेब, रागाव नका. आता त्या रजनी मॅडम काल परवा आलेला जय त्याची वाट बघत बसले. तुमच्याकडे डुंकून पण बघितलं आतापर्यंत. तांगडे, तुमचा वेळ जात नाहीये. हा, त्यांचं कौतुक मला कशाला सांगताय तुम्ही? प्लीज जाऊ द्या मला. सर इडियट कुठले. हो साहेब, साहेब पुन्हा तुम्ही चिडलात. तांगडे, हो, जय सरांची खुशामत चालली आहे साहेबांच्या कॅबिन मध्ये. कशाबद्दल ते मला नाही माहित. रिपोर्ट द्यायला गेलेत पण अजून आले नाहीत बाहेर. बराच वेळ झाला. साहेब काहीतरी खरटपट्टी काढत असणार नक्की. मला माहित आहे ना, इतका वेळ झालाय म्हणजे. हे होणारच होतं हो. काय ना, डोअर टू डोअर प्रॉडक्ट विकणं सोपं आहे, पण एखादा अख्खं टूअर्स बुक करणं फार कठीण आहे. जे फक्त तुम्हाला जमतं. मला माहित आहे ना, फक्त तुम्हाला जमतं. हो. बाय द वे, त्यांनी कोणती टूअर्स बुक केली आहे? 5 एप्रिल काश्मीर टूर. लागली वाट लागली. आता त्याला कळेल की इथे प्रूव्ह करणं सोपं नाहीये. विदाउट इंटरव्ह्यू आला खरा, पण इथे टिकायला मुळात हुशारी आणि जिद्द असावी लागते, जी फक्त तुमच्याकडे आहे. आत कॅबिन मध्ये काय चाललंय ते सकाळी मला उद्या सगळं कळायला हवं. कळलं? तीच माझी ड्युटी आहे साहेब.
हाय. हॅलो. फिल्मला जायचं? तुझी गर्लफ्रेंड पुन्हा सोडून गेली? अला हो कधी रे अमित असं कसं झालं? शिट यार, आय एम सो सॉरी फॉर यू. आपण एक फोटो काढूया, तुझा फार क्यूट दिसतोय तू आता. ए थांब ना. अरे स्टेटस अपडेट करूयात ना. ठीक आहे. आणि होतं असं हा मिळेल की दुसरी. तू काय टाइमपास करत बसलीस इथे? आवर चेंज करायचंय अजून तुला. त्या पब मधली फ्री एंट्री बंद होईल. हो, आतमध्ये सॉलिड काहीतरी ड्रामा चाललाय. अला हो हो म्हणजे तांगडे गेलाय आतमध्ये, त्यामुळे उद्या कळेलच सगळं. सर चहा आणलाय. बोलवलंय? नाही. मी बोलवल्याशिवाय आत यायचं नाही. हो. आणि मला चहा प्यावासा वाटला तर मी मागवेन. चला निघा. होय. मिस्टर जय, एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. तुम्ही कंपनी जॉईन करून इतके दिवस झाले पण अजून एकही डील तुम्हाला क्रॅक करता आलं नाही. काय प्रॉब्लेम आहे? नाही, तुम्ही माझ्याशी अत्यंत स्पष्टपणे बोलू शकता. नाही सर, प्रॉब्लेम असा काही नाहीये. आय नो सर, माझ्याकडून तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मी अजून तरी पूर्ण करू शकलेलो नाहीये, आणि त्याबद्दल खरंच सॉरी सर. मिस्टर जय, मी परत एकदा तुम्हाला सांगतो की मी इथे तुम्हाला वॉर्न करायला किंवा एखादं नवीन टार्गेट द्यायला बोलवलं नाहीये. मला माहिती आहे हे क्षेत्र तुमच्यासाठी नवीन आहे म्हणून विचारतोय. सो बी ट्रान्सपरंट. बरं, मला एक सांगा, माझा स्टाफ तुम्हाला सहकार्य करतोय, तुम्हाला कॉपरेट करतोय? नाही सर, तसं काही नाहीये. म्हणजे आपला स्टाफ खूप चांगला आहे. सगळे खूप हेल्पिंग नेचरचे आहेत. रोज नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळतात मला, आणि त्यात कसलाही कमीपणा नाही वाटत सर मला. सर, माझे प्रयत्न खरंच मनापासून चाललेत. फक्त अजून कशातही यश मिळत नाहीये. पण जास्त वेळ लागणार नाही सर. मला लवकरच यश मिळेल नक्की. शाबास, दॅट्स द स्पिरिट. जे लक्षात ठेव, मी तुझ्यावर आणि मिस दाभोळकर यांच्यावर खूप महत्वाची जबाबदारी दिली. येस सर. सर, आणि ही जबाबदारी नक्की पूर्ण होईल. सर, त्यातून आपला स्टाफ म्हणजे एखाद्या कुटुंबासारखा आहे. त्यामुळे काय म्हणाल? सर, आपला स्टाफ एखाद्या कुटुंबासारखा आहे. चल, आज तुला बिझनेस संदर्भातली अजून एक महत्वाची गोष्ट सांगण्याची वेळ आली. जे एक गोष्ट लक्षात ठेव, आपला स्टाफ आपल्याला कितीही कुटुंबासारखा वाटला तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आपापसात एक अत्यंत टफ कॉम्पिटिशन चालू असते. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये प्रत्येक जण फक्त जिंकण्याच्याच ईर्षेने सहभागी होतो, आणि म्हणूनच कंपनीची प्रगती होते. इथे प्रत्येक जण तुझा सहकारी आहेच आहे, पण त्याचबरोबर तुझा प्रतिस्पर्धी सुद्धा आहे. टू बी व्हेरी फ्रँक, तुला असं वाटत असेल की हे सगळं तुझं कुटुंब आहे, पण तसं नाहीये आणि तसं नसतं. खरं सांगायचं तर आता प्रत्येकाचं लक्ष फक्त तुझ्या आणि त्या मिस दाभोळकरच्या परफॉर्मन्सकडे. आता बघ जय, तुमच्या दोघांची जॉईनिंग डेट जवळपास एकच आहे, पण मिस दाभोळकरने दुसऱ्याच दिवशी एक मोठं डील क्रॅक केलं. तू त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत केलीस, पण मदत मदत असते. स्वतंत्रपणे तू अजून काहीच केलं नाहीस. तुला आता स्वतंत्रपणे काहीतरी करायला हवं. जय, पुढच्या आठवड्यात आपलं परफॉर्मन्स चेकिंग असेल, त्यामुळे तुमच्या दोघांपैकी ज्याचा परफॉर्मन्स चांगला असेल फक्त त्यालाच कंपनीचा बोनस, इन्क्रीमेंट या सगळ्या गोष्टी मिळतील. सो मिस्टर जय, push yourself little hard. येस सर.
ज्यावेळेस तुम्ही मिस दाभोळकरांना मदत केलीत त्यावेळेस तुमचं उदाहरण देऊन टीमवर्क कसं असावं याविषयी मी सगळ्यांशी बोललो आणि आज तुम्हाला मिस दाभोळकरांचं उदाहरण देऊन सिन्सिअरिटी कशी असावी याविषयी सांगितलं. एखाद्या सेल्स पर्सननी कसं असावं याचं उत्तम उदाहरण आहे मिस दाभोळकर. पुढे जाणार, लिहून घ्या, त्या खूप पुढे जाणार. माझा आजवरचा अनुभव सांगतोय. त्या एक उत्तम टीम लीडर बनू शकतात कारण क्लायंटच्या मनात काय चाललंय हे ते समजून घेऊ शकतात. त्यांनी जॉईनिंगच्या दिवशी असंच एक अत्यंत अवघड डील क्रॅक केलं होतं. सॉरी सर. माझं एक सजेशन आहे जय, तुम्ही या विषयावर त्यांच्याशी बोला, त्यांच्याकडनं काहीतरी शिका. पुढे जायचं असेल तर शिकण्याची तयारी हवी. त्यात कमीपणा वाटण्याचं काहीच कारण नाही. सॉरी सर. आणि नक्की सर, मी नक्की प्रयत्न करेन. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. आणि तसंही मी सुरुवात केली आहे सर. मी मिस्टर अमित कडून सगळ्या आपल्या क्लायंटची लिस्ट मागवली आहे. उद्यापासूनच मी त्याच्यावर रिसर्च करायला सुरुवात करेन. गुड, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू फॉर द सजेशन सर. नवरे काका, हॅलो. आत येऊ का सर? या. काही सह्या राहिल्या होत्या. बोला रीती. हॅलो जय, अरे कुठे आहेस तू? मी सरांच्या केबिन मध्ये होतो म्हणून फोन कट केला. जय, जय काय झालंय? तुझा आवाज असा का वाटतोय की? नाही काही नाही, मी पोचतो 5 मिनिटात. चल ठेवतोय फोन. हॅलो हॅलो. जयचा आवाज इतका डिप्रेस्ड का वाटला? काय झालं असेल? थँक्यू सर. काय झालं? काय बोलायचं का? नाही तसं काही विशेष नाही. एक प्रश्न विचारायचा होता सर. आईचे 2 फोन येऊन गेलेत नवरे. मला निघायचंय. काय असेल तर लवकर बोला. म्हणजे मला जयराम विषयी बोलायचं होतं. काय बरेच दिवस झाले आपल्या कंपनीत जॉईन होऊन, पण कामात तशी काही चुणूक किंवा चमकदारपणा असं दिसत नाही हो. तरी सुद्धा आपण त्याला कंपनीत ठेवलाय. नवरे, असणार असणार या मागे काहीतरी वेगळा उद्देश असणार. मलाही तेच म्हणायचं होतं. नवरे समजा तुमच्याकडनं एखादी चूक घडली. नाही हो नाही सर, माझ्या हातनं काही चूक झालेली नाहीये. नाही खरंच सांगतोय सर. अहो असं कसं होईल? नवरे समजा म्हणाले. तुम्ही आधी ऐका ना पूर्ण, मग बोला काय ते. सॉरी. समजा तुमच्याकडनं एखादी चूक घडली आणि मी तुम्हाला त्याबद्दल विचारलं, तुम्ही काय करा? नाही काय आहे, त्या चुकीमागे काहीतरी कारण असेल ना, ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन. एक्झॅक्टली. आणि हेच कारण सांगण्याचा किंवा कारण शोधण्याचा जय प्रयत्न करत नाही, म्हणूनच तो आपल्या कंपनीत आहे. म्हणूनच मी त्याला कंपनीत ठेवलाय.
चुका सगळ्यांकडनंच होतात नवरे, पण त्या चुकांची जबाबदारी घेऊन जो चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो अशी माणसं खूप कमी असतात. आणि त्यातलाच जय, तो कारण कधीच देत नाही. तो स्वतःच्या चुका काय झाल्यात हे शोधतो आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. बघा, मी म्हटलं नव्हतं तुम्हाला, तुमच्या डोक्यात काहीतरी असणारच. मलाही तेच म्हणायचं होतं ना. काय एका महिन्यात तेवढी सगळी कामं. लंबी रेस का घोडा आहे जय, आणि लंबी रेस का घोडा कधीच सुरुवातीपासून सगळ्यांच्या पुढे नसतो, पण तो हळूहळू सगळ्यांना मागे टाकून खूप पुढे निघून जातो. आणि जय त्यातला आपल्या कंपनीचा लंबी रेस का घोडा येतो. हेच अगदी माझ्या ओठावर होतं सर. झालं, निघू आता मी. हो, आई साहेबांना माझा नमस्कार सांगा. हो, तुम्ही येताय सांगायला? सांगतो. खरं सांगायचं तर आता प्रत्येकाचं लक्ष फक्त तुझ्या आणि त्या मिस दाभोळकरच्या परफॉर्मन्सकडे. पण मिस दाभोळकरने दुसऱ्याच दिवशी एक मोठं डील क्रॅक केलं. त्या एक उत्तम टीम लीडर बनू शकतात. क्लायंटच्या मनात काय चाललंय हे ते समजून घेऊ शकतात. त्यांनी जॉईनिंगच्या दिवशी असंच एक अत्यंत अवघड डील क्रॅक केलं होतं. स्वतंत्रपणे तो अजून काहीच केलं नाही. तुला आता स्वतंत्रपणे काहीतरी करायला हवं. लवकरात लवकर डील क्रॅक नाही केलं तर काय होईल? मला जमेल ना? अजून कसा नाही आला हा? जयच्या आवाजात टेन्शन वाटत होतं. अविनाश सरांबरोबर असं काय बोलणं झालं असेल त्याचं? त्यांना काही संशय तर आला नसेल ना? जे काय झालं? तुला उशीर का झाला? आणि अविनाश सरांनी का बोलवलं होतं? काही प्रॉब्लेम नाहीये ना? म्हणजे आपल्याबद्दल काही कळलं नाहीये ना? एक मिनिट मी बोलू का जरा? बोल. तू समजतेस तसं काही नाहीये. आदिती, तुझं कौतुक केलं अविनाश सरांनी माझ्या समोर. माझं? हो. मला म्हणाले मिस आदितीकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. तुझ्यात कशा लिडरशिप क्वालिटीज आहेत, कसं तू जॉईन झाल्या 2 डील्स क्रॅक केल्या. हो, खूप कौतुक करत होते तुझं. मला खूप बरं वाटलं. आणि तुझ्याकडून मदत हवी असेल तर तीही घ्या, कमीपणा वाटून घेऊ नका असंही म्हणालेत. माझी मदत? हो. का? त्यासाठीच बोलवलं होतं त्यांनी मला. आदिती, मी जॉईन झाल्यापासून एकही डील क्रॅक करू शकलेलो नाहीये. अविनाश सरांच्या माझ्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करू शकत नाहीये. त्याचबद्दल सांगायला बोलायला त्यांनी बोलवलं होतं मला. कामाकडे लक्ष द्यायला सांगत होते. जय, तू खचून जाऊ नकोस त्यांच्या बोलण्यामुळे. आज मी 2 डील्स क्रॅक केल्यात म्हणून माझं कौतुक करताय. पण जर माझ्याऐवजी तू केलं असतं तर आज कौतुक तुझं केलं असतं आणि मला कदाचित तेच सांगितलं असतं जे तुला सांगितलं. पण माझा विश्वास आहे की माझ्याहीपेक्षा खूप चांगला परफॉर्मन्स तू देऊ शकतोस. अरे, हे सगळं तर मी तुझ्याचकडून शिकले. पण तुला माहितीये का, आज फोनवरचा तुझा आवाज ऐकून मला इतकं टेन्शन आलं होतं ना. मला असं वाटलं की केतकर काकांसारखं तिथे ऑफिसमध्ये अविनाश सरांना सुद्धा आपला संशय आलाय की काय. केतकर काकांना कसला संशय आला आता? मला काकूंचा फोन आला होता. सकाळी आपल्याला ऑफिसमध्ये वेगवेगळं जाताना पाहिलंय केतकर काकांनी. त्यांच्या डोक्यात आता संशयाचं भूत शिरलंय. दोन्ही बाजूनी ना आपणच मेलो. नाही, आपण बोलूयात त्यांच्याशी. हवं तर आपले आयकार्ड्स दाखवू त्यांना, म्हणजे त्यांचा विश्वास बसेल आपण एकाच ऑफिसमध्ये काम करतो. ते तर आपण करूच जय. पण गेले काही दिवस ना आपण सतत लपवाछपवी करतोय. आणि आपण नेमकं कोणासमोर काय बोलतोय ना हे आपल्या लक्षात राहील की नाही याची मला भीती वाटायला लागली.
आणि जे आपल्याला बोलायचं नाहीये तेच जर का चुकून आपण बोलून गेलो तर? यासाठीच ना मला जो तिटकार आहे ना खोटं बोलण्याचा तो यासाठीच. एखाद्या चक्रात अडकतो आपण आणि मग त्यातनं बाहेरच नाही पडता येत. एक खोटं लपवायला दुसरं खोटं, त्यावर आणखी खोटं, हे असंच चालू राहतं. आता आपलं तेच झालंय आदिती, सवय लागली आपल्याला त्याची. मग हे खोटं बोलण्याची मालिकाच सुरू केली आपण. आणि आता काय करणार आहोत? सगळ्या होणाऱ्या परिस्थितीचा मनस्ताप सहन करायचा बस. जय, पण तू का चिडतोयस? आपण खरं बोलण्याचा प्रयत्न केला होता ना, पण परिस्थितीच अशी आली की नाईलाजाने आपल्याला खरं लपवावं लागलं. आता यात माझी काय चूक आहे? मी तुला नाही ओरडते आदिती, मला तुला ओरडायचं नव्हतं. मला ना आपल्या परिस्थितीवर राग येतोय. जय, डोंट वरी, हे दिवस नक्की जातील. एकदा हा बॉन्ड संपला ना की नोकरीच सोडून टाकूयात. दुसरी एखादी चांगली नोकरी शोधूयात जिथे आपल्याला हे खोटं नाही बोलावं लागणार. बाबा, तू नोकरी नाही करायची आहेस, तू बिझनेस करायचा आहेस. विसरलास का? आणि आता चल, आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झालाय. चला, आणि अण्णाही वाट बघत असते. सॉरी दुपारपासून अण्णांना फोन करायचं डोक्यात राहिलं होतं म्हणून अण्णांचं नाव निघालं. आपण करूयात आत्ता त्यांना फोन.